राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे आता पैसे जमा देखील झाले आहेत आणि मंत्रिमंडळाची बैठक झालेली असून नवीन आलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्र्यांनी आजच पैसे मंजूर केल्यानंतर राज्यातील सर्व शेतकरी आता खुश झाले आहेत। आता जवळजवळ पाहायला गेलं तर या 16 जिल्ह्यामध्ये टोटल 4000 रुपये या ठिकाणी बँकेत सकाळी जमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जमा सुरुवात देखील झालेली आहे। लवकरच तुम्ही आता चेक करायचं आहे। जवळजवळ पाहायला गेलं तर 11 बँकेमध्ये टोटल 4000 रुपये हे एकत्र शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता। पीएम किसान योजनेचा हप्ता, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता मिळायला सुरुवात देखील झालेली आहे। लाभार्थी शेतकऱ्याची यादी सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्ह्यांची लिस्ट व बँकांची लिस्ट सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये लगेच बघायचं आहे। हे बघा, तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची लिस्ट पुढे या ठिकाणी आम्ही आता लगेच सांगणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्याची नावे या ठिकाणी आता लिस्टमध्ये आता लगेच बघून घ्यायचं आहे। बघा, आता शेतकऱ्याची नावे या ठिकाणी जाहीर देखील झाली आहेत। कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे आणि याची यादी सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे या ठिकाणी जाहीर सुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि लिस्टमध्ये नाव सुद्धा या ठिकाणी तुमचं आधार कार्ड क्रमांक टाकून या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून आता तुमचं लगेच अकाउंट नंबर, नंतर तुमचा मोबाईल नंबर आहे आणि अकाउंट नंबर टाकून तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे या ठिकाणी बँकेत येणार आहेत का हे देखील तुम्हाला लगेच चेक करायचं आहे। याची सर्व माहिती तुम्हाला पुढे लगेच सांगायला सुरुवात करतो। जवळजवळ या 16 जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे टोटल 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि राज्यातील टोटल तुम्हाला पाहायला गेलं तर जवळजवळ 70 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे। आणि तुम्हाला लाभार्थ्यांना टोटल तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, नंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, असे टोटल 4000 रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा होणार आहेत। आता कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत तसं पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे सोडण्यात देखील आलेत। अनेक दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी करत असलेल्या शेतकऱ्यासाठी खात्यामध्ये सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि हे 4000 रुपये जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती देखील आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँकेचे खाते किंवा या ठिकाणी लिंक केला असेल, तुम्हाला या ठिकाणी पैसे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होऊ लागलेत। आता तसेच शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी अनेक जे काही शेतकरी आहेत तर या ठिकाणी चुकीच्या मार्गाने देखील लाभ घेत असल्यामुळं यामधून वगळणे सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। बघा, आता कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र करण्यात आलेत, कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र यादीमध्ये टाकण्यात आले, तर अशा प्रकारच्या 2 याद्या देखील म्हणजे पात्र शेतकऱ्याची एक यादी तयार करण्यात आली, अपात्र शेतकऱ्याची एक यादी या ठिकाणी तयार करण्यात आली। आता कोणकोणत्या शेतकऱ्याला टाकण्यात आले, कोणकोणते नियम लावण्यात आलेत याची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। तुम्हाला वाटत असेल की पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी उशीर का झाला आहे, तर सरकारने या ठिकाणी सर्व शेतकऱ्याची आता चौकशी या ठिकाणी सुरू केलेली आहे। मागील 2 महिन्यापासून या ठिकाणी चौकशी सुरू देखील झालेली होती। आता सरकारच्या देखील असं लक्षात आलं की चौकशी दरम्यान आता शेतकरी गैरमार्गाने लाभ देखील घेऊ लागलेत, असं सरकारच्या देखील या ठिकाणी लक्षात आले। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी सरकारने देखील आता चौकशी मागचं महिन्यापासून आता चौकशी जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापासून सुरुवात केली होती। तुम्हाला काही कागदपत्र देखील मागितले असतील, त्या दरम्यान अनेकांनी आता बाहेर सुद्धा या ठिकाणी काढल्याचं समोर आले। आता अनेक शेतकऱ्याला बाहेर काढून टाकल्यानंतर पूर्ण आज सकाळपासून जवळपास 60 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, अशा टोटल 4000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला अजून पण पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला ही 2 पटकन कामे करायची आहेत। ते कोणती कामे करायची लगेच सांगतो। बघा, पैसे जर या ठिकाणी तुम्हाला आले नसतील तर पटकन तुम्हाला हे 2 कामे करून घ्यायचे। लगेच तुम्हाला तातडीने तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे लगेच हे 2 काम केलं लगेच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावं लागेल। आता तुम्हाला कोणती कामे करावी लागेल ते देखील सांगतो। आता सगळ्यात महत्त्वाचं दुसरी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला कर्जमाफीसुद्धा येत्या आठवड्यात या ठिकाणी केली जाणार असल्याची माहिती आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, त्याचे 4000 रुपये देखील येणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे तर जमा होणार आहेत। आता ही बातमी देखील तुम्ही ऐकली असेल, वाऱ्यासारखे देखील पसरले। आता शेतकरी आनंदाने नाचू देखील लागले। सरकारच्या लावलेल्या लिस्टमध्ये जवळजवळ 16 जिल्ह्यांचा समावेश सुद्धा या ठिकाणी करण्यात आला आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहेत, त्यामधील पाहायला गेलं तर 16 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत।
आता 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत. तसं काही ठराविक बँकामध्ये सुद्धा हे पैसे सोडण्यात आलेत. आता नेमकं कोणकोणत्या बँकामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार आहेत याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता लगेच बघायची आहे. आता नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या मागच्या वेळी ज्यावेळी सरकारने पैसे सोडले होते त्यावेळेस अनेक बँकामध्ये पैसे अडकले देखील होते. पैसे सरकारने सोडून पण आलेले नव्हते. त्याचं कारण म्हणजे बँकाचं या ठिकाणी सर्व्हर असते ते सर्व्हर आता डाऊन असल्यामुळं त्या ठिकाणी पैसे काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले होते, काही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते. त्यामुळं आता सरकारने देखील ह्याच्यावरती विचार केलेत. महत्त्वाच्या जवळजवळ 11 बँकेची लिस्ट देखील आता या 11 बँकेमध्ये जे पैसे येणार आहेत जे काय चुकीच्या पद्धतीने म्हणजे ज्या बँकेचं कायमचं सर्व्हर डाऊन असतं, कायम बँकेमध्ये प्रॉब्लेम असतो अशा बँका यामध्ये घेण्यात आल्या आहेत. जवळजवळ 11 बँकेमध्ये जे पैसे येणार आहेत. आता कोणकोणत्या 11 बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्याची लिस्ट देखील तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं असं देखील सांगितलं की त्या सगळ्यात महत्त्वाचं सरकारने एक महत्त्वाची घोषणा देखील केली आहे. नेमकी कोणती घोषणा केली आहे ती देखील सांगूया. आता ठराविक मोजक्या बँकेमध्ये कोणकोणते सरकारने पैसे सोडलेत. त्यामुळे जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्ही घेत असाल, PM किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेत तर त्या बँकांची लिस्टसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. तुम्ही अनेक दिवसापासून देखील या ठिकाणी ऐकलंसुद्धा असेल की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परवा हप्ता येईल, अशा प्रकारच्या बातम्या देखील तुम्ही दररोज ऐकत असाल. परंतु सरकारने आज 100% ठरवलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे सोडायचे. परंतु आता सरकारने 4 महिने मागचा हप्ता सोडून झालेला आहे. आज सकाळपासून खरोखरच तुम्हाला PMचे 2000 रुपये आणि नमोचे 2000 रुपये एकत्र 4000 रुपये तुमच्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जवळजवळ सकाळी 11 वाजल्यापासून जमा सुरुवात देखील झाली आहेत. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आमची बँक सरकारने लावलेल्या आणि म्हणजे सरकारने निवडलेल्या लाभार्थी यादीमध्ये सरकारने जी काही बँकेची लिस्ट लावली आहे तर त्या यामध्ये आमची बँक आहे का तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे सांगणार आहे. कारण आता ठराविक बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात आलेत आणि ठराविक जिल्ह्यामध्येच हे पैसे सोडण्यात आलेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्याला पैसे जमा होऊ लागलेत ते देखील बघा. आता बघा हे पैसे दोन्ही नमोच्या आणि PM किसान योजनेचे तुम्हाला एकत्र 4000 रुपये येणार आहेत. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं 3 गट म्हणजे आता टोटल 36 जिल्ह्यापैकी 3 गट या ठिकाणी तयार करण्यात आलेत. सगळ्यात पहिलं 16 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. तर राहिलेले जवळजवळ 5 जिल्ह्यामध्ये सकाळी त्यानंतर दुपारी 2 नंतर दुपारी 3 नंतर अशा टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रात्री जवळजवळ 7 ते 12 वाजेपर्यंत देखील म्हणजे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत देखील तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात. आता सर्वांनी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या 16 जिल्ह्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे ते देखील सांगणार आहे. आता तुम्हाला माहीत असेल की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या देखील ऐकून तुम्ही कंटाळा असणार. परंतु सरकारच्या माध्यमातून देखील अधिकृत GR या ठिकाणी काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचा जो हप्ता तुम्हाला दिला होता तो त्याला 4 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे तुम्हाला येत असतात. हे 4 महिने या ठिकाणी आता पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहेत ते तुम्ही नक्की बघा. त्या 16 जिल्ह्याची यादी देखील संध्याकाळी तुम्हाला काल या महत्त्वाच्या जवळजवळ 11 बँकांना सरकारने दिलेले आहे. त्यामुळे आता तशा प्रकारे बँकाने आता सरकारने स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सांगितले की कसल्या परिस्थितीतही आज पैसे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले पाहिजेत असे आदेश देखील आता सरकारने बँकांना दिलेले आहेत. आता तशा प्रकारे शेतकऱ्यांना देखील पैसे जमा झाल्याचा SMS देखील सकाळपासून मोबाईलवरती यायला सुरुवात झाली आहेत. आता तुमच्या मोबाईलवरती देखील SMS आला आहे ते देखील बघायचं आहे. आलं तुमच्या मोबाईलवरती SMS नाही आला तर तुम्हाला काय करावं लागणार ते देखील तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. आता तुमचा जिल्हा आहे का, तुमची बँक आहे का की तुम्ही सगळ्यात शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा पाहूया की कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत याची यादी बघूया. आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत ते बघा शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, PM किसान योजने 2000, टोटल 4000 रुपये आज या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. आता कोणकोणते नेमकं पैसे जिल्ह्यात सोडलेत तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. तुमचा जिल्हा सरकारने सांगितल्यामध्ये यादीमध्ये असेल तर खरोखर तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. आता कोणकोणत्या बँका निवडल्यात, कोणकोणते जिल्हे निवडलेत हे पण अतिशय गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण बँका पाहू. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया सगळ्या बँकेमध्ये 4000 सोडलेत त्या बँकाची लिस्ट पाहणार आहोत. लगेच आपण या ठिकाणी कोणकोणत्या बँकेमध्ये सरकारने 4000 सोडलेत ते बघा. त्यामध्ये ज्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड आहे त्या बँकेमध्ये पैसे सोडलेत. ज्या बँकांचा IFSC कोड नाही तर अशा बँकेमध्ये पैसे सोडले नाहीत. त्यामुळे मोजकेच बँकेमध्ये या ठिकाणी पैसे सोडलेले आहेत. मित्रांनो सर्वात पैसे कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होतात ते सर्वात महत्त्वाची बँक आहे ती कुठली बँक आहे, खाजगी बँक आहे ती म्हणजे HDFC बँक. HDFC बँकमध्ये सकाळपासून पैसे जमा होले आहेत. त्याच्यानंतर HDFC बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होले आहेत. त्यानंतर ICICI बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर ICICI बँकेमध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले या बँकेचं कर्ज देखील लवकर माफ होणार अशी माहितीसुद्धा आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतर पुढची 3 नंबरची बँक आहे ते म्हणजे कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा बँकेमध्ये देखील हे पैसे जमा होऊ लागल्याला सुरुवात झाली आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं दुसरं पाहायला गेलं तर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, नंतर जिल्हा सहकारी बँक या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहेत. पोस्ट ऑफिस असेल तर नुसतं पाहिलं तर बँक ऑफ इंडिया असेल या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहेत. त्यानंतर आता कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याची लिस्ट देखील सांगतो. जालनानंतर छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, बीड, जालना, त्यानंतर चंद्रपूर, गोंदिया, नाशिक, नागपूर, जवळजवळ पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीडनंतर बुलढाणा, नांदेड, लातूर, धुळे, नंदुरबार या पालघर या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहेत. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहेत. आता तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील, तुम्ही या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव देखील असेल, तुमचा जिल्हा देखील असेल, तुमची बँक देखील असेल, तरी पण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला महत्त्वाचं कोणतं काम करायचं आहे ते देखील लगेच सांगतो. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे असेल तर आत्तापर्यंत तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या. त्यानंतर तुम्ही आधार कार्ड लिंक करून पण तरी पैसे आले नसेल तर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. ही महत्त्वाची तुम्ही कामे केले तरच हे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.